त्यांना ना त्या यशवंत काकांनी जाण्याच्या आधी त्यांच्या भूतकाळाबद्दल काहीतरी सांगितलंय. काय सांगितलं? फार काही नाही, पण देवाभाऊंच्या लहानपणी ज्या गावकऱ्यांनी त्यांना अनाथ आश्रमात आणून सोडलं ना, त्या गावाचं नाव सांगितलं त्यांनी. आणि देवाभाऊंची अशी इच्छा आहे की मी त्यांच्यासोबत त्या गावात जावं. जा ना मग. जायला काही हरकत नाही, पण खूप सुट्ट्या होत आहेत ना ऑफिसला. तुम्हाला काय वाटतं, आमचे सर मला रजा देतील का? रजा देतील, पण एका अटीवर. काय? कशात माही तुम्ही? काय बाई, आज बोलवलं चक्क तुम्ही मला. हा, लई दमल्या मी. घाईने आलं नाही, तुम्ही अर्जंट बोलवलं ना. म्हटलं काय बघूया काय झालं, काय गुड न्यूज आहे का? म्हणजे तारा मॅडम गायला तयार झाल्या का काय? हा 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 बारीच मा बोरच झालं माहितीये का. त्यांच्या नावानं चांगले मोठे मोठे 2 कार्यक्रम घेतलेत अहो मी. बोला, करायचे का? करायचे? आणि कोण गाणार त्या कार्यक्रमात? तू गाशील? आता काय झालं? हा, तारा मॅडम ना काय धाड, म्हणजे तारा मॅडम आहेत ना, त्या गातील ना. तोच तर प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं आणि माई? जर आमच्या घरातली सगळी माणसं ताराच्या विरोधात उभी राहिले तर मी मॉमशी बोलून तारावर अख्ख्या घराचं प्रेशर आणू शकते. मी घरात एक मस्त खिचडी बनवली आहे, सगळं रेडी आहे. तुम्ही या आणि फोडणी देऊन जा. मी काय करू सांग ना, समजावा नाही कोणातरी. मुलांना जे काय मिळतं ना भैरवी, ते आपल्यामुळेच मिळतं. पण म्हणून ह्याचा अर्थ असा होत नाही ना की आपल्या मुलांवर हक्कच आहे. छान, म्हणजे माती खायची बी होती ती बी ती आयशो. अहो, कशाला त्या पांढऱ्या पालीवर विश्वास ठेवला तुम्ही? हा, अहो ती ऐश्वर्या मॅडम कुणाची नाही हो ती बाई. मला चांगला अनुभव आहे तिचा. कशाला उगाच नको ते उद्योग केले तुम्ही. पण माई, एक मात्र आहे, तुमच्या लेकीला मानलं बरं का. लय डेअरिंग केलं होता रे मॅडमनी. शेरात 1.25 शेर निघाली अगदी काय. ए जयंती, मला अक्कल शिकवू नको हा तू. हा, कशासाठी तुला कामावर ठेवून घेतलंय? ताराला गाण्यासाठी कन्व्हिन्स करायचं काम तुझ्याकडे ना. मग केलंस तू? म्हणजे करायचं होतं ते केलं असतं, पण त्याआधी तुम्ही एवढा वाढवा करून ठेवला रिकामा. आता ना मला सगळे एक्स्ट्रा पेमेंट घेऊन काम करावं लागल हो माई. पण टेन्शन नका घेऊ, मी करत. मी काहीतरी प्रयत्न तरी केले ताराने गावे म्हणून. तू काय केलंस? डोंबल. आता मी डोंबल केलं का नाही केलं याची चर्चा करत बसायची का आपण? आणि असले फालतूचे प्रयत्न करत असते हो जयंती. जयंती म्हणजे थेट एक घाव आणि 2 तुकडे. आता बघाच तुम्ही, तारा मॅडम ना ताळ्यावर आणायची माझ्याकडे लई चांगली आयडिया आहे. काय करणार आहेस तू? हा, ते मी तुम्हाला कशाला सांगू? माझं सिक्रेट आहे ते. मी काय करायचं ते बरोबर करते हो. तुम्ही बघा माई, तारा मॅडम आता कशा मुकाट्याने गातात ते. माई, तसं बी तारा मॅडम मुक्यानेच गातात नाही. मी करते काम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तारा मॅडम गातील, मी बघते. ची वाट अरे चहा देवा. ऐश्वर्या जी, क्या बात आहे. गरीबाकडे येणं कसं केलं, म्हणजे सकाळी सकाळी तुमचं मुख पाहिलं, कमाल जाणारे दिवस. पण उठल्या उठल्या तुम्ही तुमच्या बायकोचा चेहरा पाहिला असेल ना, कमाल जाणार दिवस. लाजवता मला, पण दुर्दैवाने नाही बघता आला. ती सकाळी अर्ली इन द मॉर्निंग वॉकला गेली आहे. ते प्रेग्नन्सीमध्ये असताना तू कळेल तुम्हाला. नाही, सुदैवाने तुम्ही स्वतःला बघता आरशामध्ये, म्हणजे तुमचा दिवस कमालच जाणार. कमाल कमाल दिसतं. आणि डोळा का फडफडायला लागला. गुड लक आहे, गुड लक. आमच्यात वाईट म्हणतात, तुमच्यात गुडलक म्हणतात का त्याला? असे नवीन जनरेशन. बोला दादा, तू सावली आणि सारंगला
घ्यायला गेलेलास ना बाबुळवाडीत? यायला नाही, त्यांची गाडी बंद पडली, मी मॅकॅनिक म्हणून रिपेअर करायला गेलेलो. नाही, तिथे त्यांच्यावर ज्या लोकांनी हल्ला केला त्यांच्याविषयी काही कळलं का? म्हणजे कोण माणसं होती, का केलं? हा, तू त्यांना जाऊन का नाही विचारत? ते तुला जास्त नीट सांगतील, मी कुठे सांगू शकणार काही. त्यांनी मला सांगितलंय ती काहीतरी नाव बोलली आहे ती मला. काय नाव होतं? सदाशिव टोप्या उर्फ टोप्या. एक्झॅक्टली. पण तुला कसं नाव माहीत आणि तू कसं काय ओळखतोस त्याला? टोप्या आणि मी म्हणजे हे जुने मित्र आहोत. खूप जुनी ओळख दिसते, पण जुनी ओळख नव्याने काढू नकोस. नाही म्हणजे काय आहे, छान संसार सुरू आहे, घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ना लक्षात. मॉम डॅडने परत घरात घेतलंय, राहू देत आहेत, परत एक्सेप्ट करतायत, विस्कटेल सगळं, परत बाहेर काढतील. नको ना पडूस या भानगडीत. थँक्यू सल. धमकी पण नीट देता येत नाही. धन्यवाद संपलं वाटतं हिचं. आता बोला. मॅम, आम्हाला एक मोठा कार्यक्रम करायचा आहे, त्यासाठी तारा मॅमच्या डेट्स हव्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी जी गाणी गायली आहेत ती त्यांना पुन्हा गायची आहेत. ते ठीक आहे, पण कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे नक्की? नाही म्हणजे तुम्ही म्हणताय भला मोठा कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे नक्की केवढा मोठा कार्यक्रम? अहो, खूप मोठा कार्यक्रम आहे, तुमचे डोळे दिपतील एवढा मोठा. आणि आजपर्यंत त्यांचा इतका मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल. बरोबर. आणि त्यासाठी आम्ही 1 करोड रुपये प्लस तिकीट विक्रीतले 30% द्यायला तयार आहोत. 50%. मान्य असेल तर सांगा. बरं ठीक आहे. गुड, मग करूया कार्यक्रम. पण मला सांगा, एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणताय, काही खास कारण? कसं आहे ना मॅडम, आम्ही फ्युचर प्रेडिक्ट करतो. तारा मॅडम आता खूप मोठ्या स्टार झाल्या आहे, त्यांना एक फिल्म मिळाली आहे, त्या मोठ्या स्टार होणार आहेत. आणि त्याआधीच आम्हाला त्यांच्याबरोबर 10 शोजचा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. अहो, शेवटी बिझनेस आहे हा, आम्ही प्युअरली बिझनेस माइंडनी हे सगळं करतोय. पण त्याआधी तारा मॅडमची भेट झाली असती तर बरं त्याची झालं. काही गरज नाहीये. ताराच्या बाबतीत सगळे निर्णय मी घेते, सगळे. मी होकार दिलाय म्हणजे ताराने होकार दिलाय असं समजा. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो. एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तर आजपर्यंत ताराने तिच्या करिअरमध्ये कधीच बघितलं नाहीये. करोडोंची रक्कम आहे. 10 शोज केले तर ताराला आयुष्यभर काम करायची गरज पडणार नाही. काही करून ताराला यासाठी तयार करायला हवं. जयंतीला कामाला लावलं पाहिजे आता.